हा व्हेज दालचा तुम्ही पुरी, चपाती, फुलके कशाबरोबरही खाऊ शकता। नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण व्हेज दालचा कसा करायचा ते बघणार आहे। त्यासाठी ही हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी आणि तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे। पहिल्यांदा ह्या तिन्ही डाळी एकत्र करून घेऊया। ही डाळ आता आपण 3 वेळा स्वच्छ धुवून डाळ बुडेपर्यंत पाणी घालून हे 10 मिनिटं आता आपण असंच झाकून ठेवायचं आहे। बघा आता 10 मिनिटातच डाळ आपली कशी छान भिजलेली आहे। ह्यामधलं आता पहिल्यांदा मी पाणी काढून घेते। डाळीतलं पाणी आपण निथळून घेतल्यानंतर ज्या वाटीनं डाळ मोजली त्याच वाटीनं डाळीच्या 3 पट म्हणजे ही 5 वाट्या पाणी मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता ही निथळलेली डाळ आपण टाकून घेऊया। डाळ आता कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर त्यात टाकूया हे चमचाभर तेल, एक छोटा अर्धा चमचा हळद मी टाकून घेतलेली आहे। हे एक मध्यम साईजचा कांदा असा लांबट पातळ चिरलाय त्यातच टाकूया आता हा एक मोठ्या साईजचा लांबट चिरलेला टोमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, हा 1 चमचा बारीक चिरलेला पुदिना। हे आता एकसारखं हलवून घेऊया आणि ह्या कुकरच्या झाकण बसवून फक्त 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण ही डाळ आपण फार शिजवायची नाही आहे। कुकरची शिट्टी होईपर्यंत दालच्यासाठी लागणारे मसाले तयार करून घेणार आहे मी। आणि हा दुधी भोपळा एक घेतलेला आहे, त्यामधला अर्धा दुधी भोपळ्याची साल काढून ह्या दुधी भोपळ्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। कुकरची वाफ जाईपर्यंत आपण करणार आहे व्हेज दालच्या बरोबर खायला जिरा राईस। हा राईस आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। त्यासाठी हे श्रीराम कोलम 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। ह्या तांदळाचा भात सुट्टा आणि मऊ होतो, तुम्ही कोणताही बारीक तांदूळ वापरला तरी चालेल। आता ह्या भाताची फोडणी आपण बघूया। जिरा राईससाठी ठेवलेला कुकर आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये आता हे 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले त्यात आता हे 5-6 मिरे, 3 लवंगा, हे 1 तमालपत्राचं पान, हे थोडं भाताचं पान, 1 हिरवी मिरची, ही तिखटवाली आहे म्हणून मी एकच घेतलेली आहे। त्याचे बी काढून लांबट काप करून घेतलेत। शेवटी त्यामध्ये टाकूया हे 1 चमचा जिरे थोडा वेळ तळून घ्यायचे आहेत। आणि ह्या 2 वाटी तांदळासाठी मी 4.5 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे, हे आता ह्यामध्ये टाकून घेऊया। आता ह्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर। बघा आता पाण्याला उकळी आलेली आहे। धुवून घेतलेले तांदूळ आपण आता त्यामध्ये ओतून घेऊया। तांदूळ ओतल्यानंतर एकदा चांगलं हलवून घ्या आणि ह्या कुकरचं झाकण बसवून मी ह्या कुकरच्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेते। बघा आता कुकरची वाफ गेलेली आहे। डाळ आपली कशी छान शिजले। ही डाळ काही घोटायची नाही आहे, अशीच आता ह्या डाळीची आपण फोडणी बघूया। दालच्याच्या फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये आता हे साधारण 4 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आता गरम झाले त्यामध्ये टाकूया हे चमचाभर जिरे, त्यात टाकूया 2 हिरवी वेलची, 6 लवंगा, हे 10 ते 12 मिरे आणि हे 1-1.5 इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। हे आता मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया ह्या तडका मिरच्या, त्या मी 5 मिनिटं
पाण्यात अशा भिजवून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या फोडणीमध्ये सुकत नाही आहेत. आता त्यामध्ये टाकूया हा बारीक चिरलेला एक कांदा. कांदा आपण चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा बघा कसा छान परतून झालेला आहे. त्यात आता टाकूया हे आलं लसूण. हे 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं मी ठेचून घेतलेलं आहे. हे आता थोडा वेळ परतून घ्या. आता त्यामध्ये टाकायचा आहे हा एक बारीक चिरलेला टोमॅटो. आपण फक्त आता हा मिनिटभर परतून घ्यायचा आहे. बघा आता टोमॅटो मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया आता ह्या दुधी भोपळ्याच्या फोडी. ह्या पण आता तेलात मऊ पडेपर्यंत चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. साधारण 300 ग्रॅम वजनाचा दुधी भोपळा मी घेतलेला आहे. बघा आता दुधी भोपळा टाकल्यानंतर 5 मिनटं झाकून वाफ आणलेली आहे. त्यात आता टाकूया हे चवीपुरतं मीठ. आपण डाळ भोपळा सगळ्याच्या अंदाजानं मीठ टाका. हे आता जरा वेळ परतून घेऊया आणि त्यामध्ये टाकणार आहे आता आवडीप्रमाणे मिरची पूड. मी हे 1.25 चमचा मिरची पूड घेतलेली आहे, तिखट आणि लाल दोन्हीवाली आहे. हा 1 चमचा सांबर मसाला, 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा ही धनेपूड घेतलेली आहे. ती आता ही सगळंच मी ह्यामध्ये टाकून घेते. मिनिटभर आपण असं हे आता परतून घेऊया. सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या ह्या भोपळ्याला लागेपर्यंत अजून 1 मिनिट हे झाकून ठेवणार आहे. बघा आता झाकून त्या भोपळ्याला कशी छान वाफ आलेली आहे. त्यामध्ये आता ही शिजवलेली डाळ ओतून घेऊया. याचं चांगलं मिक्स करून घ्या. बघा आता डाळ आपण ही चांगली मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार हे थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे. साधारण 1 वाटीभर मी हे पाणी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे आता झाकून आपण 10 मिनटं गॅसच्या मीडियम फ्लेमवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या मसाल्यांचा स्वाद ह्या डाळीमध्ये मुरतो आणि डाळ आपली टेस्टी होते. आता हे झाकून मी मीडियम गॅसवर 10 मिनटं शिजवून घेते. बघा दालच्याला आपले कशी छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये चवीपुरती 1 अर्धा चमचा साखर टाकायची विसरले मी. ते आता आपण टाकून घेऊया. आणखी थोडीशी कोथिंबीर आणि 5 मिनटं आपण हे आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, आजचे आपले दोन्ही मेनू तयार झालेले आहेत. व्हेज दालचा तरी बघा किती छान झालेला आहे. हे आता आपण सर्व करूया. ह्यामधला आपला हा दुसरा मेनू जिरा राईस. आपण आता आपण हा भातवाडीनं एकसारखा करून घेऊया. बघा मैत्रिणींनो, दोन्ही मेनू आपण असे सर्व करून घेतलेले आहेत. आता ह्या जिरा राईसवर ही थोडीशी कोथिंबीर, हा तळलेला कांदा आणि हे दालच्यावर पण आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि कांद्याचे 4 स्लाइस आणि हे लिंबूचे 1 फोड. बघा माझे हे दोन्ही मेनू तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. माझी रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी घेऊन. घरचं खा, निरोगी राहा. धन्यवाद.